शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणमधील शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार. हॉर्मुझ, लेबनॉन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावर तिढा. आज पुन्हा पाकिस्तानात चर्चा. थोड्याच वेळात US उपराष्ट्राध्यक्ष वान्स यांची पत्रकार परिषद. इस्रायल आणि इराणच्या दहशतवादी राजवटीशी आणि त्यांच्या हस्तकांशी लढत राहीन. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचे ट्विट करत इराणला इशारा. भारताकडून इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासानं ट्विट करत मानले भारताचे आभार. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांचा हा लेख. शरद पवार हे धर्म मानत नाही, त्यांच्या वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया. दोनही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झाल्यास त्याला आमचा विरोध नसेल. भाजपच्या मोठ्या नेत्याचं खासगीत बोलताना हे विधान. सध्याची परिस्थिती बघता विलिनीकरण होईल असं वाटत नाही, असंही वक्तव्य. मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर अपघातातून वाचलं. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं. पुण्यातील खानवडी परिसरात हा प्रकार घडला. पुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इसमाच्या SITकडील तक्रारीनं खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याची देखील संशय. हिंदू घरातल्या नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी या माहिती आहेत आणि त्यामुळे खराचा एन्काउंटरही होऊ शकतो. रोहित पवार यांच्याकडून हा संशय व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस. किडनी दान करणाऱ्या शिवतारेंच्या मुलीचं शिंदेंकडून कौतुक. नाशिकमधल्या IT कंपनीला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे टाळे लागण्याची शक्यता. कंपनीमधील कामगारांना मुंबई पुण्यातल्या प्रकल्पांमध्ये आता सामावून घेतलं जाणार आहे. सूत्रांची माहिती, सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई. प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका. मुंबईमधील ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये आशा भोसले यांच्यावरती उपचार. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपुरात भूकंप. हिंगोलीतल्या शिरळी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रेक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित. अकाली पडीक जमिनींच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं. महसूल मंत्री बावनकुळेंसोबत बैठकीचं ठोस आश्वासन मिळालं, त्यानंतर हे आंदोलन मागे. कोल्हापूरवरून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर साताऱ्यात दरोडा. कराड तालुक्यातल्या शेणोली स्टेशन जवळची घटना. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं. मिरज लोहमार्ग पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपासही सुरू. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात जलवाहिनी फुटली. पाईपलाईन फुटली, त्यामुळे रस्ता जलमय. हजारो लिटर पाण्याची नासाडी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.